बाया बोलायला तुम्ही नाही पाहिजे म्हणणार तुम्ही कोण? मला सांगा. आमचे लेकरं बाळ आमच्या घरामध्ये आम्ही बसवणार आहे. आम्ही काय रस्त्यावर बसवायचे का? चुकत झाली उद्याच्याला आमच्या लेकरा शिकून जर अगर काय बोलवा त्यांना माफी मागायला येत नाही जर आज माफी मागायला लावायची तर तुमचे पण आमचे पण तुमचे ही विचार करून चालवा तुम्ही. विद्यार्थीच आहे ही तुमचं आहे ही आमचं आहे ही नाही व्हायला पाहिजे. इथं आमच्या भुरक्यातले का आले तुमच्या साडीवर का आले ही नाही व्हायला पाहिजे. हे असे कर्तृत्व व्हायला नाही पाहिजे. तुम्ही जी नियम आहे ती नियम ठेवा ना तुमच्या शाळाचं. असं काय तुम्ही नियम बदलू नका. गोष्टी आजपर्यंत आपल्याकडे एवढंच तुम्हाला करायचं चुकीचं नाही. काय समजदारपणाने सगळे घेऊ. आम्हाला सगळे विद्यार्थी सारखे असतात असं नाही काही. ती भाषणावर बोलायला ती समजदार नव्हतं का? ती शिकलेला माणूस आहे ना. तुमच्यावर ही नाही लोगों के साथ इतनी गलती करे होते तो तुमने दिल्ली को पहुंचाया. तुमने दिल्ली को पहुंचा उसको. उन्हें जो गलती करे उसको सजा भोगने लगाने के. त्या सर्व मुस्लिम बांधवांना वरिष्ठधाऱ्या सर्व मुस्लिम मातापित्यांना या ठिकाणी आलेल्या सर्व मुस्लिम धर्मीयांना मी सर्वप्रथम या ठिकाणी नमस्कार करतो आहे. मी या शाळेचा मुख्याध्यापक आहे. 1991 सालापासून या ठिकाणी माझी नोकरी चालू आहे. आज माझी नोकरी 35 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि ज्या गोष्टीमुळे तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात त्याबद्दल माझा काही राग नाही, द्वेष नाही. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाची तयारी आमच्या शाळेत चालू होती. त्या संदर्भात सगळ्यांच्या गणवेशामध्ये साम्य असावं हे सगळे जनरल इन्स्ट्रक्शन होता. मी अजिबात मुस्लिम धर्मियाचा विरोधक नाही, द्वेष करत नाही. तुम्हा सगळ्यांना एक छोटं जवळचं उदाहरण सांगतो. बीड या ठिकाणाहून 2 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले ज्युनियर कॉलेज या ठिकाणी फरानाज मोमीन मॅडम आलेले आहेत सर्व्हिससाठी आणि त्या माझ्या भाडेकरू आहेत. त्यांचे सासू सासरे दोघं नवरा बायको आणि हे सगळेजण माझ्याकडे राहतात. एक मुस्लिम परिवार माझ्या घरी जर राहत असेल तर मी मुस्लिमांचा द्वेष कसा करेन ही गोष्ट आहे. आणि अनेक मुलामुलींना माझ्या विषयामध्ये आउट ऑफ गुण आहेत हिंदीमध्ये. आजही हे सगळे मुलं माझ्या जर समोर आले, आमचे सर चुकली या ठिकाणचे हेडमास्टर चुकलेले आहेत, तरी मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आहे. सर्वांची मी दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची मी माफी मागतो. हां हां ठीक आहे. तुमच्या भावना दुखवल्या त्याबद्दल माफी मागतो. तुम्हा सर्व मुस्लिम धर्मियांच्या भावना या ठिकाणी दुखवलेल्या आहेत. मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, सर्वांची माफी मागतो. मी तुमचा समाज बांधव आहे. आपण सर्वजण गुण्यागोविंदानेच नांदू. मी तुमच्या मुलावरती अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रेम करतो आहे, त्यांना शिकवतो आहे. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांची या ठिकाणी माफी मागतो आहे. माझी सेवा फक्त 1 वर्षाची राहिलेली. या 1 वर्षात माझ्याकडून अशी चूक कधी होणार नाही.